गाइस कैसे हो आप सब। चलो आज का ब्लॉग शुरू करते हैं। मम्मी ने मुझे चाटा मारा। नमस्कार नमस्कार सर्वांना नमस्कार। मी रोहित बिलारे पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मराठमोळा यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो पुन्हा एकदा बऱ्याच जणी तुमच्या भेटीला आलोय। अब मिलता ही नहीं है, पता नहीं कहाँ है। सो बरेच कंटेंट तयार आहे, बराच कंटेंट तयार आहे, पण मी अजून एडिटच केलं नाहीये। तो करना, परेशान हो गए हम लोग 2.5 साल से। थोडा टाइमच्या ह्याच्यामुळं थोडं राहिला, बट आज आपण चाललो आहे, माफ करा। तर मित्रांनो आज आपण चाललो आहे केंजळगडला भेट द्यायला। मला माहिती आहे आपण याआधी पण एकदा जाऊन आलो आहे। आपला सफर सह्याद्रीचा आय गेस दुसरा का तिसराच एपिसोड केंजळगडचा होता। तो 2 वर्षापूर्वी आपण केंजळगडला भेट दिली होती। आज आपण सहज भेट द्यायला चाललो आहे केंजळगडला। तर माझ्यासोबत आज साहिल आहे। तर आत्ता वाईतून आपण निघालो आहे केंजळगडच्या दिशेने मेनवली रोडला। सो वाटेतले अपडेट तुम्हाला देतच राहू, वाटेतले नजारे तुम्हाला दाखवतच राहू। तर सुरुवात करूया आपल्या आजच्या केंजळगडच्या भटकंतीला। तर मित्रांनो आता आपण येऊन पोहोचलोय धोम धरणाच्या बॅक वॉटरला। तर माझ्या मागे तुम्ही बघू शकता धोम धरण आहे। आपण रायरेश्वरला आलो त्यावेळेस पण इथंच स्टॉप घेतला होता, आपण केंजळगडला आलो त्यावेळेस पण इथं स्टॉप घेतला होता, आपण कमळगडला आलो त्यावेळेस पण इथं स्टॉप घेतला होता। सो म्हणलं की आता आलोय तर हा स्टॉप आपला झालाच पाहिजे। आपल्यासोबत असलेला साहिल आणि गाडी बघा कशी भरले संपूर्ण चिखलात। या ॲडव्हेंचर गाड्यांचं एक असंच आहे, त्या गाड्या अशा भरल्याशिवाय पण चांगल्या वाटत नाही। सो आपला स्ट्रॉंग ब्रेकर धोम धरण तो समोर दिसतोय, तो आहे कमळगड। आणि आपल्याला ह्या बाजूला जायचं आहे, ह्या बाजूला केंजळगड आणि रायरेश्वर आहे। सो आपला प्रवास त्या दिशेने चालू होईल। सो भेटू लवकर। जर पाऊस नसा तर मी हेल्मेट माउंटला लावेल कॅमेरा, ठीक आहे, बघूया कसं होतं ते। ऑफरोड आहे आणि आपला स्ट्रॉंग ब्रेकर त्यासाठी फुल प्रिपेअर्ड आहे, त्यामुळे काही विषय नाही मला। ओहो छोटा सा पैच है। ओहो फाइनली मित्रांनो आपण आता या स्पॉटला आलोय। तर माझ्या मागे बघू शकता 2 रस्ते आहेत। एक डाव्या बाजूला रस्ता जातो, तो जातो कमळगडच्या दिशेने, आणि उजव्या बाजूचा रस्ता जातो, तो जातो रायरेश्वर आणि केंजळगडच्या मार्गे। तर इथे तुम्हाला बोर्ड सुद्धा लावलेला दिसेल। तर आता आपण भोर तालुक्याकडे प्रस्थान करतोय। सो लेट्स गो। ह्या रस्त्याने आपल्याला वरती जायचं आहे आणि तो समोर दिसतोय तो केंजळगड आहे। सुपर व्ह्यू मध्ये असल्यामुळे मला वाटत नाही जास्त गोप्रो कॅप्चर करतोय, ठीक आहे।
मित्रांनो असेंडला आता सुरुवात झालेली आहे. तर केंजळगडावर जायचे 2 मार्ग आहेत. एक म्हणजे केंजाळी देवीच्या मंदिरापासून जातो, तो पावसाळ्यात थोडासा डिफिकल्ट आहे. आपण ब्लॉक केला होता तो त्या रस्त्याने गेलो होतो. दुसरा एक रस्ता म्हणजे गावात पुढं आल्याच्या नंतर अंगणवाडीच्या मागून एक आपल्याला बोर्ड लावलेला दिसतो, आम्ही त्या रस्त्याने आलो आहे. कम्पॅरेटिव्हली तो रस्ता थोडासा सोपा आहे. त्यामुळे म्हटलं चला आज थोडी रिस्क न घेत निवांत जाऊया. लेट्स गो. मित्रांनो जवळपास 90% ट्रेक कंप्लीट झाला आहे आपला. माझ्या मागे तुम्ही बघू शकता या आहेत कातळात कोरलेल्या पायऱ्या. तर जो सुरुवातीला मी आलो होतो ना त्यावेळेस तो गडाबद्दलची हिस्ट्री सांगत होतो मी. त्यावेळेस ह्या ठिकाणी आपण तो ट्रेक घेतला होता. केळंजाई देवीच्या मंदिरापासून 20 ते 25 मिनिटे ट्रेकिंग करता आपण पोहोचतो गडाच्या दरवाजापाशी. काळाच्या ओघात दरवाजाची बरीच पडझड झालेली आहे आणि दरवाजापासून थोडे पुढे जाता आपल्याला एक गुहा दिसते. गोव्यापासून थोडे पुढे गेले तरी आपल्याला एक तळे दिसते. त्या तळ्यातील पाणी आजही पिण्यायोग्य आहे. मित्रांनो केंजळगड हा तब्बल 4,500 फूट उंचीवर वसलेला असा रांगडा असा किल्ला आहे. तसेच वाई आणि रायरेश्वर दरम्यानच्या महादेव डोंगर रांगांच्या उत्तुंग नाकाडावर उभारलेला किल्ला आहे. लांबून पाहता डोंगराच्या डोक्यावर गांधी टोपीच्या आकारात आपल्याला केंजळगड दिसतो. तसेच केंजळगडाला केळंजा आणि मोहनगड अथवा मनमोहनगड अशी नावे आहेत. आजूबाजूचा निसर्ग, एकीकडे जावळीचे खोरे, दुसरीकडे वाई प्रांत, तसेच समोरून वाहणारी कृष्णमाई आणि शेजारी असलेले रायरेश्वराचे पठार, हे सर्व पाहता मोहनगड हे नाव अतिशय योग्य वाटते. अजून पण मला आठवते गौरव दादा होता माझ्यासोबत आणि इतक्या वेळेस तो रिटेक झाला होता. पण फायनली जसा त्याला हवा होता तसा आम्ही रिटेक तो घेतला. पण मजा आली होती त्यावेळेस पण. आणि आज पण गडाचं तेवढंच सौंदर्य आहे ते मला कधीच कमी होऊ शकत नाही. आणि ह्या बाजूला आपल्याला रायरेश्वर दिसते, रायरेश्वरची पार्किंग दिसते आणि हे संपूर्ण धुकं बघा कसं चाललं आहे. सो हेच कारण आहे गडांना भेट द्यायचं, गडांचं सौंदर्य बघायचं. खूप खूप छान अनुभव. आणि मित्रांनो आपण आता पोचलो आहे किल्ल्यावर आणि लास्ट टाईममध्ये आपल्याकडनं एक गोष्ट मिस झाली होती. जास्त गवत होतं आजूबाजूला त्यामुळे आपल्याला ते दिसली नाही. ते म्हणजे हे पाण्याचं तळं. तर सुंदर असं तळं आहे आणि इकडून दिसणारा व्ह्यू बघा. हे समोर दिसतंय ते आपलं धोम धरण आहे. तर तिकडं आपल्याला पाचगणीचं पठार दिसतंय. कमळगडचं पण डोंगर दिसतात तिथून, नवरा नवरीचे डोंगर, पण जास्त धुकं असल्यामुळे ते दिसत नाही. आणि हे पाण्याचे तळे जे आपल्यापासून लास्ट टाईम मिस झालं होतं ह्या इथून आपलं ट्रेकला स्टार्ट झाली ॲक्च्युली. आणि आता आम्ही बसलो आहे आणि माझा ट्रेक पार्टनर आजचा साहिल कसं वाटतंय? खूप भारी. एन्जॉईंग? येस. या हेच पाहिजे ना. द मोस्ट अमेझिंग व्ह्यू आणि खूप भारी वाटलं आम्हाला. इथे थोडा वेळ आम्ही थांबलो होतो तर इकडचं सगळं धोमधरण दिसतं आपल्या मागं. हे पाण्याचं टाकं दिसतं. अजून काय पाहिजे? धुक्याची ये जा चालली त्याचा पण आम्ही मस्त टाईम लॅप्स घेतला. येस वी हॅव एन्जॉईंग इट. गडाबद्दलची माहिती तर आधीच्या ब्लॉगमध्ये दिलीच आहे. सो ह्यामध्ये फक्त गडाचे काही सिनेमॅटिक दाखवू आणि एन्जॉय करू. लेट्स गो. मित्रांनो हे गडाचं पहिलं प्रवेशद्वार आहे. तर आता आपल्या डिसेंटला सुरुवात झाली. गड बघून झाला, दुःख होतं, पाऊस होतं त्यामुळे जास्त काही शूट केलं नाही. ऑलरेडीच आपलं शूट झालं होतं. सो आता उतरायला सुरुवात करूया. खालचे एक काका आहेत त्यांना आपण जेवणाचं सांगितलं आहे. सो जेवण आपल्याला निघायचे. बघू काय प्लॅन झाला तर रायरेश्वरला पण जाऊ किंवा मग डायरेक्ट घरी जाऊया. आम्हाला अजून मेनवलीचा घाटसुद्धा बघायचा आहे. सो बघू कसं प्लॅन होतं. लेट्स गो. मित्रांनो एक छोटासा आपला ट्रेक होता केंजळगडचा, तो आता पूर्ण झाला. तर त्या स्पॉटला
आलो आहे त्या स्पॉटला आपण थांबलो होतो स्टार्टिंगला. सो व्हिडिओ आता इथं समाप्त करतो. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे सांगायला विसरू नका कमेंट सेक्शनमध्ये. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपला आवडता मराठी यूट्यूब चॅनल रोहित बिदारे ब्लॉग्स. प्लीज सपोर्ट करा, सबरा करा, सारा whatever. Please I want to reach 1 million likes. So please Sarapakara.